आजची सुरुवात निवांत पाणी पिण्यापासून होते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. पाणी पिऊन झाल्यानंतर माझी एंट्री होते किचनमध्ये. आता किचनमध्ये काय करायचं तर आदल्या दिवशी मी ठरवलं होतं. वाल सोलून ठेवले होते. मग त्याचीच आज भाजी करणार आहे. आणि ही भाजी ना फक्त 2 शिट्यामध्ये होऊन जाते. ह्याला जास्त शिट्या घ्यायची गरज नाही कारण हे वाल ना पटकन शिजतात. त्यानंतर इथे नाश्त्यासाठी मी आज पोहे बनवते. तर पोह्यासाठी एक छोटासा बटाटा टाकलेला आहे. आणि इथे बघा ही भाजी अशी दिसते. 2 शिट्यामध्ये एवढी शिजते. आणि पोहे ना गरमागरम खायलाच बरं वाटतं. म्हणून हे मी सर्व टिफिन झाल्यानंतर लास्टला पोहे बनवले. मग हे पोहे बनवले आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला बसलो. आता इथून नाश्ता करून झाल्यानंतर मी इथे टिफिनची तयारी करते. म्हणजे टिफिन भरून घेते. आता टिफिन भरून का घेते कारण मग नंतर मग कामात असले ना की विसरून जाते. म्हणून पहिले पटापट मी टिफिन भरून घेते. आता टिफिन भरल्यानंतर इथे मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर आज मी ही चादर चेंज करते. असं तर मी हप्त्याला एकदा तरी चादर चेंज करतेच. म्हणजे हप्त्यातून एकदा. आणि मग इथे किचन क्लीन करून घेते. पहिले तर भांडी घासून घेते. त्यानंतर पूर्ण प्लॅटफॉर्म आहे किचनचा तो साफ करून घेते. ह्याला रोज घासला ना तर स्वच्छ राहतो. म्हणून हे रोजच काम करावं लागतं आणि करायचंच, आवर्जून करायचं. मग इथे मी दुसऱ्या दिवसाची तयारी केली आणि ही सर्व कामं आवरता ना वाजला 1. मग त्यानंतर काय, मग मला भूक लागली. मग मी चालली जेवायला. सो बाय, भेटूया पुढच्या